बोल ग तारा. हॅलो मम्मा, गेस व्हॉट? मॉमनी तुला घरी यायची परमिशन दिली आहे. काय म्हणजे मला निमंत्रण आहे तर? हो ग मम्मा. आता आम्ही जेवताना दिवशी निघाला होता, त्यांनी होकार दिलाय. एरवी एवढी टेचात मिरवत असते तुझी सासू, आणि आता कशी काय सहजासहजी तयार झाली? तर त्यात तुला काय करायचंय? त्यांनी परमिशन दिली, एवढं सफिशियंट नाहीये का ग? नाहीये सफिशियंट. तिने परमिशन दिली आहे आणि तिच्या परमिशनवर मी येणार नाहीये. मला तिथं बोलवायचं असेल तर तिला मला रीतसर आमंत्रण द्यायला हवं. हे बघ मम्मा, त्यांनी परमिशन दिली आहे ना, तेच आमंत्रणाचा समज आणि हे उद्या माझ्यासाठी. एस्पेशली सणासुदीच्या दिवशी मला असं एकटं फील नाही करायचंय ग. ते पण सगळ्यांसमोर. कसलाही प्रश्न विचारू नकोस, काही कारण देऊ नकोस, फक्त माझ्यासाठी ये ग मम्मा. तुझ्याशिवाय कोण आहे ग दुसरं माझं? हा, त्यामुळे तू उद्या येतेस, कळलं? मी वाट बघेन तुझी. तारा हे बघ, मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. बघते मी जमतंय का. बघते नाही, येते म्हण ग. गणपती बाप्पा मोरया म्हण आणि तुझा इगो बाजूला ठेव आणि उद्या ये नक्की. हा, मी वाट बघेन. बाय मम्मा. गेले काही दिवस आपल्या घरात खूप टेन्शन आहे. मला आठवतच नाहीये की आपण हे असं इतकं शांत निवांत किती दिवस बसलो नाही. हो, काही दिवस झाले असतील की महिने. मला तर असं वाटतंय वर्ष झाली असतील. तिलोत्तमा, नाही मान्य आहे, बरेच दिवसात आपण शांतपणे बसलो नाही. काय सध्या तू बऱ्याच गोष्टींशी डील पण करतेस ना? सारंगच्या लग्नानंतर ना आयुष्य सरळ साधं सोपं राहिलंच नाही. हो, तिलोत्तमा, आपल्या आयुष्यात कुठली गोष्ट साधी आणि सरळ झाली आहे? आपल्याला नेहमीच संघर्ष करावा लागलाय आणि प्रत्येक वादळाला तू समर्थपणे तोंड दिलंस. ते शक्य झालं ते फक्त तुमच्या साथीमुळे. खरंच तुझी साथी तेवढीच महत्वाची आहे. मग आज कसलं टेन्शन आहे मॅडम ना? हेच की हा कार्यक्रम नीट पार पडेल ना. अगं, एवढा छान कार्यक्रम आहे, सणाचा कार्यक्रम आहे, निर्विघ्नपणे पार पडणार. साक्षात विघ्नहर्ताचा कार्यक्रम आहे, मग तो निर्विघ्न होणारच ना. माणसांची हो काळजी फक्त माणसांचीच वाटते, कारण कधी कसे वागतील ना काही सांगता येत नाही आपल्याला. आता माझ्यात आणि भैरवीमध्ये जे काही झालं होतं गेल्या वेळेला, त्यानंतर अशा परिस्थितीत आम्ही कधी एकमेकांच्या समोर आलो नाही. आज येणार त्याची जरा काळजी वाटते मला. मी तिला फेस कसं करू खरंच कळत नाहीये. ठीक आहे, पण झालं गेलं विसरून जाऊन पुढे जाता येतच ना आपल्याला. हो, मी करते ना, मनापासून प्रयत्न करते, पण काय होईल पुढे खरंच सांगता येत नाही. आता ती भैरवी येईल, त्यानंतर त्या पोरीचे घरचे सुद्धा येतील. सणासुदीला मला काही टेन्शन नकोय. सगळं काही निर्विघ्नपणे पार पडू दे. तिलोत्तमा, तू पुन्हा नेहमीसारखं जास्त विचार करतेस जरा. ते बघ, पुढे काय होणार आहे हे आपल्या हातात नसतंच ना. बरोबर आहे तुमचं, पण माझी एवढीच अपेक्षा आहे की सगळं काही आनंदाने पार पडावं. आपलं घर कायम सुखात आनंदात असावं. अलीकडे ना जरा भीती वाटते, कारण राजकुमारमुळे जे काही झालंय ना आपल्या घरात, त्यानंतर होणार, सगळं व्यवस्थित होणार. डोंट वरी. अरे सावली, ये ना. तुला काही कळतं का ग? तू काय आमच्या गप्पा ऐकत उभी होतीस? असे दोघं जण जेव्हा बोलत असतात ना आणि आपल्याला मध्येच यायचं असतं, तेव्हा जरा काहीतरी इशारा द्यायचा असतो, सांगायचं असतं, कळवायचं असतं. आम्ही जर का आता काही पर्सनल बोलत असतो तर? तिलोत्तमा, आपण पर्सनल काही बोलत नव्हतो ना. दे चहा दे. एक मिनिट, मी हिच्या समोरच सांगते, हिच्या घरचे येणार आणि नेमका तेव्हाच काहीतरी गोंधळ होणार, कारण तशी प्रथाच आहे ना. हिच्या घरचे आपल्याकडे आले की काही ना काहीतरी गडबड गोंधळ होतोच, आणि शिवाय ती भैरवी सुद्धा येणार आहे.
तिला काही पटलं नाही तर ती पटकन बोलणार, मग लोकांना वाईट वाटणार. काही होणार नाही तिलोत्तमा, डोंट वरी. सावली, दे चहा दे. मला नकोय चहा. तिलोत्तमा मॅडम, तुम्ही कसलीच काळजी करू नका. सण आनंदात साजरा होईल. येते मी. घे चहा घे. तिचीच बाजू घ्या नेहमी. हिचा राग चहा काढू नकोस. बरं झालं. तरी मी सांगून ठेवते, आज जर का काही गडबड झाली ना तर या पोरीला मी अजिबात सोडणार नाही. आणि मला सांग, जर सण छान साजरा झाला तर बघू. तू पण. सावली, हा सण सगळी विघ्न आपल्या सोबत घेऊन जाईल बघतो. सावली, काय झालंय? कसला विचार करतेस? काही नाही बहिणी. काही नाही काय? चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या. कसला तरी विचार करतेस. काय झालंय सांग. सणासुदीला असा चेहरा पाडून बसणार आहेस का? काही नाही, मला काळजी वाटते. मी माझ्या घरच्यांना यायला नकार देऊ का? का? काय झालं अचानक? कोणी काही बोललं का? एवढी सगळी तयारी केलीस आणि ते अर्ध्या वाटेत पोचले सुद्धा असतील, असं माघारी पाठवणार आहेस का त्यांना? इच्छा नाही आहे, पण सांगू का त्यांना परत जायला? आणि असं केल्याने त्यांना वाईट नाही का वाटणार? आपली मुलगी लग्नानंतरच्या पहिल्या गणपतीला आमंत्रण देते आणि परत जा म्हणून पण सांगते. वाईट वाटेल त्यांना, पण ते माझे आई बाबा आहेत ना, ते मला घेतील समजून. ते फार प्रश्नही नाही विचारणार. आणि किती दिवस समजून घेतील? हे बघ सावली, दिवस बदलतात, वेळ बदलते, नशीब बदलतं, माणसंही बदलतात. सगळ्यांनी बदलायचं असतं. माझ्या घरच्यांनी पण बदलायला हवं आणि तुझ्या घरच्यांनी सुद्धा. जास्तीचा विचार करू नकोस, तू त्यांना बोलव. अहो, पण तिलोत्तमा मॅडमना टेन्शन आलंय. कसलं टेन्शन आलंय? सण चांगला साजरा झाला पाहिजे याच टेन्शन आलंय ना. हे बघ, मागच्या वर्षी जशी परिस्थिती होती या घरातली किंवा वातावरण होतं तसं यावर्षी नाही. सोमचं लग्न झालंय, माझं लग्न झालंय, परिस्थिती बदलली आहे. 2 नवीन घरं या घराशी जोडली गेली आहे, त्यामुळे नवीन माणसं जोडली जाणारच. आणि त्याचं जर टेन्शन आलं असेल तर ते येणारच सगळं सावली. आणि त्यावर उपाय शोधायला हवा आपण.